आहेत ना जबरदस्त। यातील कोणती साडी तुम्ही यंदाच्या वटपौर्णिमेला नेसणार आहात मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि हो, तुमचा वटपौर्णिमा लूक पूर्ण करण्यासाठी काही खास टिप्स हव्या असतील तर मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। यंदाच्या वटपौर्णिमेला सर्वांच्या नजरा फक्त तुमच्यावरच खेळल्या पाहिजेत। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नंबर 1, मॅट फिनिश पैठणी। यावर्षी पारंपरिक आणि आधुनिक यांचा हा मेळ प्रचंड गाजतोय। नंबर 2, सॉफ्ट सिल्क। ज्यांना साडी नेसायचा कंटाळा येतो किंवा ज्यांना हलके राहायला आवडते त्यांच्यासाठी ही साडी बेस्ट आहे। नंबर 3, ऑर्गेन्झा विथ डिजिटल प्रिंट। फ्लोरल प्रिंट्स आणि ऑर्गेन्झाचं कॉम्बिनेशन तुम्हाला एक रॉयल फील देईल। नंबर 4, बनारसी विथ कॉन्ट्रास्ट बॉर्डर। हा कधीही जुना न होणारा क्लासिक प्रकार आहे। नंबर 5, खादी सिल्क। जर तुम्हाला साधेपणा आणि एलिगन्स हवा असेल तर हे नक्की ट्राय करा। नंबर 6, कांजीवरम। यंदा डार्क पेक्षा पेस्टल कांजीवरमची खूप फॅशन आहे। नंबर 7, चंदेरी सिल्क। हलकी, चमकदार आणि उत्सवमयी लुकसाठी परफेक्ट। नंबर 8, बांधणी। वटपौर्णिमेच्या पूजेसाठी बांधणीचा लुक नेहमीच उठून दिसतो। नंबर 9, शिमर शिफॉन। जर तुम्हाला इव्हिनिंग पार्टी किंवा पूजेनंतरच्या फंक्शनसाठी काहीतरी हटके हवं असेल तर ही साडी। नंबर 10, डबल शेड कोरा सिल्क। हा सध्याचा सर्वात मोठा ट्रेंड आहे। जर तुम्हाला वाटत असेल की साडी घातली म्हणजे काम झालं तर तुम्ही चुकीचे आहात। यंदा वटपौर्णिमेला जर शेजारच्या काकू किंवा मैत्रिणी तुमच्याकडे बघून श्वास रोखून धरला पाहिजे असं वाटत असेल तर या 10 साड्या नक्की ट्राय करा, ज्या नेसल्या की तुमचा लुक फक्त स्टायलिश नाही तर थेट क्रेज बनून जाईल। धन्यवाद।